नमस्कार, आजची आपली रेसिपी आहे कोहळ्याची खीर। तर याच्यासाठी आपण 1 टेबलस्पून तूप इथे घेतलेला आहे आणि यात आपल्याला कोहळ्याची साल काढून याचा बारीक फोडी करून स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत। तर या आपण घेतलेल्या आहेत 1 कप आणि या आपल्याला तुपामध्ये छान परतवून घ्यायच्या आहेत। तर 2 ते 3 मिनिट आपण या तुपामध्ये छान परतवून घेणार आहोत। तर 1 वाटी कोहळं आपण घेतलेला आहे। तर अशा आपल्याला छोट्या छोट्या फोडी कोहळ्याच्या करायच्या आहेत, म्हणजे या लवकर शिजतील। तर इथे आपले 2 ते 3 मिनिट झाले आहे आणि हे आपण असं छान परतवून घेतलेलं आहे। यात आपल्याला 1 कप दूध घालायचं आहे आणि दूध घातल्यानंतर आपण हे 5 मिनिट लो फ्लेमवरती छान शिजवून घेणार आहोत। तर इथे आपले 5 मिनिट झालेले आहेत आणि कोहळं छान शिजलेलं आहे। हे आपण चमच्यानेच असं मॅश करून घेणार आहोत। तर छान शिजल्यामुळे हे लवकर मॅश होतं। तर याच्या आधीही मी भरपूर रेसिपीजचे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत, बघायला विसरू नका। आणि अशाच आणखी रेसिपीज बघण्यासाठी सबस्क्राइब नक्की करा। तर इथे आपण साखर घातलेली आहे। तर 3 ते 4 टेबलस्पून साखर आपण घातली आहे। साखर तुम्ही तुमच्या अंदाजाने कमी जास्त यात घालू शकता। साखर घातल्यानंतर हे आपल्याला असं छान मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथे हे छान मॅश झालेलं आहे आणि साखर पण पूर्णपणे विरघळलेली आहे। यात आपण आणखी 1 कप दूध घातलेला आहे। वेलची पूड घालायची आहे 1 टीस्पून। तर इथे आपली ही खीर तयार आहे। याला आपल्याला एक उकळी आणायची आहे। तर इथे छान याला उकळी आलेली आहे आणि आपण यात काही बदामचे तुकडे घातलेले आहेत। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स यात घालू शकता। तर इथे आपली ही कोहळ्याची खीर तयार झालेली आहे। नक्की ट्राय करा, सोपी रेसिपी आहे, झटपट रेसिपी आहे, खूप वेळ लागत नाही। आणि अशाच आणखी रेसिपीज बघण्यासाठी सबस्क्राइब नक्की करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला आमच्या येणाऱ्या रेसिपीज बघता येतील। तर इथे आपली ही कोहळ्याची खीर तयार झालेली आहे। नक्की करून बघा। तर इथे आपली ही झटपट अशी कोहळ्याची खीर तयार झालेली आहे। कोहळ्याला काही भागात लाल भोपळा, काशीफळ, गंगाफळ अशी नावं आहेत।